माझे नाव फैजान रजा अब्दुल रहमान शेख आहे। आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अलकाताई मोडक, दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांतजी चिंतावार, उपविभागीय जलसंपदा विभाग मूल, दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून उमाकांतजी पिंपळ शिंदे सर आणि आमचे वर्षाताई काटकर। मी पुरुष पाहुणे मंडळीला विनंती करतो की ते आमचे आराध्य दैवत हनुमानजीला माल्यार्पण करतील। अलकाताई मोडक यांच्या पुष्प देऊन स्वागत करतील। नंतर मी शार्विल दादा देहारकर यांना विनंती करतो की ते उत्कृष्ट कुस्तीपटू तथा राष्ट्रीय वेटलिफ्टर श्रीकांतजी चिंतावार यांचे स्वागत करतील। त्यानंतर मी अश्विन भाऊ खनके यांना विनंती करतो की ते उमाकांतजी पिंपळ शिंदे सर राज्यस्तरीय धावपटू यांचे स्वागत करतील। मी नाझिया खानला विनंती करतो की वर्षाताई काटकर यांचे स्वागत करतील। नमस्कार, मी पैलवान शार्विल नेटखंड देहारकर, डबल एनएस कुस्ती मार्गदर्शक। सर्वप्रथम आपले कुस्तीचे आराध्य दैवत म्हणून मानलेले बजरंगबली यांना मी नमन करतो। तसंच आज उपस्थित आपले प्रमुख पाहुणे म्हणून मोडक मॅडम यांचे मी स्वागत करतो। तसेच मंचावर उपस्थित चिंतावार सर यांचे मी स्वागत करतो। पिंपळ शिंदे सर यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपले जे दुसरे आराध्य दैवत म्हणून मानले जाणारे आपले काटकर सर यांची मिसेस काटकर मॅडम यांचं पण मी स्वागत करतो। आणि सर्वप्रथम मी मोडक मॅडमना विनंती करतो की त्यांनी कुस्तीपटूंना थोडं मार्गदर्शन करावं। वर उपस्थित सर्व मान्यवर तसेच माझे बालमित्र कुस्तीपटू, तुम्ही वहिनींनी मला वेळेवर आता सांगितलं तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करायला या, तर मी तशी तयारी करून आलेली नाही, तरी पण मला आता तुमच्यासमोर येऊन असं म्हणजे किती बोलावं असं वाटत आहे। आज तुम्ही खूपच चांगलं काम करत आहात, म्हणजे हे कुस्ती तर देशाचं एक वैभव होणार आहे। तुमच्यामधले एखादी याच्यामध्ये जाणार तर म्हणजे आपल्या चंद्रपूरचं तर नाव होईल, त्याबरोबर देशाचं नाव होईल। आज बाळूभाऊ तुमच्यासाठी इतके श्रम घेत आहेत, तर त्या श्रमाचं तुम्ही एक फल देणार आहात भविष्यामध्ये। जर आता आपण छोटंसं झाड लावलं तर त्याला रोज पाणी वगैरे टाकलं तर ते कसं एकदम चांगलं आणि ताजंतवानं राहील। तर तुम्ही आता छोट्या रोज जर चांगला आहार घेणार, रोज प्रॅक्टिस करणार, तर तुम्ही चांगले पहिलवान बनणार आहे आणि भविष्यामध्ये एक स्वतःचं सिद्धत्व प्राप्त करणारा। तर मी एवढं सांगू इच्छिते की तुम्हाला इतका चांगला मार्गदर्शक लाभलेला आहे आणि त्या मार्गदर्शकाच्या नेतृत्वामध्ये जर तुम्ही स्वतःचे परिश्रम करणार, स्वतः मन लावून हे सगळं करणार, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात। तुम्ही रोज सकाळी उठणे, रोज इथे आपली जे दैनंदिनी आहे ते करणे, घरी जाऊन अभ्याससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी। अभ्यास नियमित सुरू ठेवा आणि आहार हा म्हणजे समतोल आहार ठेवा। समतोल आहार असेल तर तुमचं आरोग्य एकदम सदृढ राहणार। नाही एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। तुम्ही खूप मोठे बना एवढीच मी आशा बाळगते। तुमचे उत्कृष्ट असे बोल आमच्या कुस्तीगिरांना खूप महत्त्वाचे असे वाटतंय। मी यानंतर श्रीकांत सरांना विनंती करते की ते आपले 2 शब्द मुलांना द्यावे। उपस्थित मंच आणि आमचे पैलवान मंडळी सगळ्यांचं इथं स्वागत आहे। आपण इथं कशाला आलो बाबा मुलांनो? आपण इथं कशाला येऊन राहिलो? आपण
बोला हां. आपण निःशुल्क उन्हाळी शिबिरामध्ये कुस्ती शिकण्यासाठी आणि व्यायाम करायसाठी येऊन राहिलो सगळेजण, ठीक आहे ना. आता मी तुम्हाला आमच्याबद्दल सांगतो आणि काकाबद्दल सांगतो. आम्ही जवळपास इथे 2013 पासून इथे येऊन राहिलेलो आहोत, ठीक आहे. वैभव दादा, सुहास दादा, त्याच्यानंतर आता अश्विन दादा तर लहान आहे, आदेश रामटेके, असे बरेचसे मुलं इथे यायचे. तुम्ही तर आता फार जास्त प्रमाणात येऊन राहिलेले आहे. जवळपास तुम्ही 60-70 मुलं येऊन राहिलेले आहे. चणा काकूमुळं तुम्हाला चणा, आपलं मूग सगळं खायला मिळते ना बेटा, किंवा अंडे, दूध सगळं प्यायला मिळतं. तसं काही नव्हतं. बिचारे ते यायचे, व्यायाम करायचे. काका सुविधा नव्हते इथं, मॅट नव्हती, काही नव्हतं. काकांनी इथं त्या पोरांना इथं सुविधा नसलेल्या ठिकाणी सुद्धा चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं. त्याच्यानंतर आम्हाला SP कॉलेजमध्ये आम्ही नंतर गेलो. तिथं तिथं ग्राउंड होतं, सगळं होतं छान. तिथे आम्ही प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर परत इथे मग काकांनी इथं मेहनत करून आपले राजनीतिक संवादाचा वापर करून इथे आलेलो आहो. आणि आता इथे रेग्युलर बाकायदा काकांनी संबंध करून इथे स्पेशल बांधून घेतलेलं आहे. मॅट बोलवली आहे तुमच्यासाठी, सगळं छानपैकी इथं तुमच्यासाठी सगळ्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. आता आम्ही नेहमी पाहतो, 15 वर्षापासून आम्ही इथं पाहूनच राहिलेलो आहोत. उपस्थिती वाढून राहिलेली मुलांची, सगळं येत आहे, नियमित येऊन राहिले, नियमित जाऊन राहिले. परंतु आमच्या एक निदर्शनात येऊन राहिलं, सगळे पोरं येऊन राहिलेले आहे. परंतु आमचे फक्त 10 ते 15 पोरं सोडले रेग्युलर एक्झरसाईज करणारे, बाकीचे कोणी येताना नंतर दिसत नाही. एवढं लहान, तुम्ही लहान आहे, तुम्हाला समजायचा प्रयत्न करा. आता तशी तुमची आई आहे, बाबा आहे, तुम्हाला आणून सोडत आहे. तसंच काकू किती मेहनत करतात तुमच्यासाठी. चणे भिजवणं, मोठ भिजवणं, सकाळी 5 वाजता उठून सगळं करणं, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित करून आणून देणं. आता आमचे कोणते काका आहे, मंगेश काका आहे, तुमच्यासाठी अंडे आणून राहिले. आपले अनंत काका केळ आणून राहिले. सगळेजण मेहनत करून राहिले. कशासाठी करून राहिले की तुम्ही पोरांनी काहीतरी कर्तृत्व याच्यामध्ये गाजवायला पाहिजे. काका जर तुम्हाला जसं सगळ्या लोकांनी सांगितलं, तुम्हाला बल, युक्ती, बिक्ती, कुस्ती सगळं सांगितलेलं आहे. मी सांगायची काही आवश्यकता नाही, मला त्यातलं कुस्तीचं कळतही नाही. सगळं ठीक आहे. काका तुम्हाला सगळे डावपेच सांगून राहिलेले आहे, तुम्ही व्यायाम करून राहिलेले आहे, सगळं करून राहिलेले आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यामध्ये कोणती गोष्ट नाही तर शिस्त नाही. तुम्ही काय करून राहिलेले आहे, काका थोडेसे बाहेर इकडे मान वळवली की तुमचं बेशिस्तपणा चालू होतो. तुम्ही नियमित येत नाही. तुम्ही काय होऊन राहिलं माहिती आहे का, एक समजा आता आमचा करण भाऊ आहे, दुसरीकडे लक्ष नसलं की व्यायाम करत नाही. हसू नका बेटानो. तुम्ही कसं असते, आता जसं ताई आल्या, ताईने तुम्हाला सांगितलं मार्गदर्शन. काका तुम्हाला काय करून राहिले, दर रविवारी निःशुल्क कुस्ती शिबिर आहेच. तुम्हाला निःशुल्क शिबिरासोबत काका चांगल्या लोकांचं तुम्हाला मार्गदर्शन करून राहिले का नाही. त्या दिवशी आता मॅडम डायटिशियन आले होते, तर तुम्हाला डायटिशियनच्या आहाराबद्दलचं सांगितलेलं आहे, तुम्हाला व्यायामाबद्दल तर सांगितलेलंच आहे. आता मी दुसरं सांगतो पुन्हा. आता जसं सगळ्या पोरांना जसं काय होते की दात काय होते, आपण काय म्हणतो ते पोरं खातात ते ब्रेडवाला राहते, काय म्हणतात ते, बर्गर, पिझ्झा, असं जनरल पोरांना. आता आमची ती अशी नाही आहे, आता ते मंचुरियनवाली सुद्धा होती ती. तर असे पदार्थ खाऊ नका म्हणून काका तुम्हाला सांगतातच. त्याच्याबद्दल काय होते की असं खराब खाल्ल्यामुळे दातं खराब होतात. आपल्या 100पैकी 90 लोकांचे दातं खराब झालेले आहेत. पिंपळ शेंडे साहेब नंतर आपले डॉक्टर लांबट आहेत, त्यांना दंतरोगावर तुम्हाला दाताबद्दल माहिती देण्यासाठी त्यांना पुढच्या रविवारी बोलवणारच आहे, ठीक आहे. तरी अशा सगळ्या गोष्टी शिस्त्या, सगळा भाग कशाचा आहे, शिस्तीचा आहे. आता नवीन शासनाचा GR आला, काकांनी नुकताच ग्रुपवर टाकला, 5% आरक्षण. आता तुम्ही लहान आहे, तुम्हाला काही समजणार नाही आरक्षण निरीक्षण, तरी काही मोठे पोरं आहे. शासनानं नवीन GR केलेलं आहे. आता जे खेळामधून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे आहे, जे त्याला काय म्हणतात, ज्यांनी वर्चस्व गाजवलेलं आहे, पहिल्या 3 मध्ये आलेले आहे, त्यांच्यासाठी 5% आरक्षण राखीव ठेवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मान, तो सगळ्या शिस्तीचा भाग आहे. जो कोणी सांगत आहे, जो कोणी सिनियर सांगत आहे, तो आपल्या अनुभवाचे बोल सांगून राहिलेले आहे. तर अनुभवाचं आपण त्याचा मान ठेवायला पाहिजे. आपल्याला जो कोणी सांगून राहिलं, चांगल्यासाठी सांगून राहिलं, हे लक्षात ठेवायचं आणि शिस्तीचं पालन करायचं. आणि तुम्ही असंच शिस्तीचं पालन केलं तर तुम्ही नेहमीच समोर जाल, याच्याबद्दल काही चिंता नाही. लक्षात ठेवा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद काका. काकाविषयी मी 2 शब्द बोलू इच्छितो की काका मागील 15 ते 16 वर्षापासून आपल्या ग्राउंडवर येत आहे आणि ते नियमितपणे येत आहे. त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्या मुलांना पाठिंबा दिला आहे की तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजे. आत्तासुद्धा त्यांच्या भाषणातून तुम्ही ऐकू शकता.
आणि ते आपल्या रगारगात आणि नसानसात तुम्ही बसवून घ्या की आपल्याला जे काकांनी मार्गदर्शन केलं आहे ते तुम्ही इन फ्युचर भविष्यामध्ये ते तुमच्या कामी येणार आहे. म्हणून मी त्यांचं धन्यवाद करतो आणि पिंपळ शिंदे सर यांना व्यासपीठ देतो आणि ते 2 शब्द सांगतील असं. हाय चॅम्पियन. अरे हाय तर म्हणा. मी तुमच्यातलाच जगनगुरू व्यायामशाळा प्रशिक्षण केंद्रात आज आपल्याला प्रशिक्षक म्हणून लाभलेले वर्षाताई मोडक मॅडम. आता तुम्ही बघून राहिले काका 50च्या वर आहे ना, पण तुमच्यापेक्षा जास्त एक्सरसाइज करून राहिले की नाही, सांगा ना. त्याच्यामुळे शिस्त नुसतं तुम्ही काका सांगतात माझा ताकद आहे हे राहून काही अर्थ नाही. शिस्त फार महत्त्वाची आहे. शिस्तीचं सगळ्यात चांगलं उदाहरण मी तुमच्यापेक्षा जास्त एक्सरसाइज करून राहिलेली आहे. हां, त्यांचं तुम्ही खरोखर समोर उदाहरण ठेवायला पाहिजे सगळ्या मुलांनी. तर आपण श्री जगनगुरू व्यायामशाळा यांची ज्याची स्थापना केली यांच्यासाठी आपण जोरदार एका टाळ्या वाजवून टाकू. जगनगुरू व्यायामशाळामध्ये आमचे धर्मशीलजी काटकर सर हे मला कसे भेटले थोडक्यात सांगतो. कोविडचा काळ होता, त्या काळात सगळीकडे बंद असं होतं आणि मी बगीच्यामध्ये फिरायला जात होतो. 1 तास वगैरे फिरत होतो. तर फिरता फिरता त्या बगीचा पण बंद झाला. तर मग आता कुठे जायचं, फक्त एक आपलं इथं सुरू होतं जुबली शाळेमध्ये. तर मी जुबली शाळेमध्ये यायला लागलो. इथं असंच बाजूला प्रॅक्टिस करत होतो. प्रॅक्टिस करता करता मग तुमची शिस्त, तुमचा व्यायाम आणि सरांचं डिसिप्लिन म्हणजे सरांचं प्रेमळ स्वभाव, मनमिळा स्वभाव, त्यांचं ते योगदान सगळं असं पाहता पाहता मी त्यांच्यासोबत जुडलो. मला वाटते 2021पासून मी सरांसोबत जोडलेलो आहे. त्यांचं सगळं पाहता मला सगळं आवडायला लागलं आणि मी इथे जॉईन झालो. आता एवढं मन मिळलं इथं का मला इथे जर नाही आलो तरी मला बेचैन्स होते. तर असं वाटते का नाही बाबा काहीतरी चुकलो, आज गेलो नाही इथे. जसं मला शिस्त लागली आहे. मला सकाळी उठणे आणि बाळूभाऊच्या जोपर्यंत पाया लागत नाही तोपर्यंत मला असं वाटते का काहीतरी आपल्या दिवसाची सुरुवात झाली. चला, तर याच्यानंतर मी बाळूभाऊबद्दल 2 शब्द सांगतो. बाळूभाऊ त्या काळात इंजिनियर होते. त्या काळात ते नोकरी लागू शकत होते. त्यांच्याकडे आता नोकरी लागून ते मोठ्या क्लास 1 ऑफिसर असते. त्यांच्याकडे 2-3 मर्सिडीज असत्या, मोठा बंगला असता. पण त्यांनी सगळं ते सोडून दिलं आणि तुमच्यासाठी त्यांनी जीवन आपलं दान केलं. आणि आजही ते निरंतर तुमच्यासाठी सकाळ संध्याकाळ तुमच्यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत ते घेतात तुमच्यासाठी. तरी त्यांच्यासाठी प्रत्येकाने एक पदक आणणं हे आपलं अनिवार्य आहे. तर त्यांच्यासाठी एक वेळा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याच्यानंतर आपला सहकारी वर्गामध्ये भालेराव साहेब, आमचे गोळकर साहेब, मैत्रे सर, चिंतावार सर, त्यात आमची वर्षाताई पण येते, शार्विल येते, अश्विन येते आणि कोणी सुटले ते पण येते. ते रोज आपल्याला काम करतात. नाही हां सॉरी, धोटे काका सुटले, धोटे काका पण येतात. रोज येतात. त्यांचं वय पहा, ते बाळूभाऊसोबत त्या काळापासून जोडलेले आहे. हां, 83पासून जोडलेले आहे. म्हणजे किती त्यांचं घट्ट मैत्री असं पहा. हां, धोटे काकाचं उदाहरण सांगतो मी. ते किती जोडलेले आहे पहा. आणि काका कुठलं पण गेले तर त्यांना सोबत नेतात आणि त्यांच्या हाताने सत्कार पण करायला लावतात. म्हणजे अशी मैत्री असावी तर अशी घट्ट. तर आपले मैत्री सर जे आहे तुमच्यासाठी रोज केळं आणते. साधी गोष्ट नाही ते केळं आणणं. ते एवढा ट्रे राहते, ट्रे उचलून तिथून आणत ते सर दूध तयार करते. ते पण साधी गोष्ट नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुझ्यासाठी ते करतात. मग तेच आपल्यासाठी सगळं करतात. आपलं कर्तव्य काय आहे? आपण त्यांच्यासाठी एक मेडल आणू शकत. आपण कुठतरी दुर्लक्षात करतो, व्यायाम नाही करत, बरोबर काही नाही करत. सगळ्यांसाठी मेडल आणणं हे तुमचं काम आहे. आपल्याला ऑलराऊंडर बनायचं आहे. काका सांगतात ना नेहमी, फक्त काका कुस्ती शिकवते का? नाही, कुस्तीसोबत डिसिप्लिन आहे. तुम्हाला शिक्षणाबद्दल तर नेहमीच सांगत राहते, तुम्ही असं करा, तसं करा, ते करा. नाहीतर काय, एक इंजिनियर माणूस कशाला फालतू एवढे राहिलं असतं, ते मोठं बंगल्यामध्ये राहिले असते झालं. पण ते तुमच्यासाठी त्यांनी आपलं जीवन दान केलेलं आहे, पूर्ण वाहून घेतलं सगळं. तर एवढं बोललो, बाकी तर मला माहीत नाही. धन्यवाद काका, आपले मोलाचे मार्गदर्शन दिल्याबद्दल. आता आपलं सगळ्यांना माहिती आहे, आपण काकाविषयी खूप काही ऐकतो, जसं सरांनी पण सांगितलं. पण त्यामागे
उभे राहिलेला 20 ते 25 वर्षापासून उभे राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या काटकर मॅडम. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आणि एक सांगू इच्छितो की ते म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असते, त्याच त्या. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. लहान मुलांना खूप सारं प्रेम. आता बोलायचं म्हणजे काय, माझं लग्न झालं तेव्हापासून मी कुस्ती ऐकून एवढी बोर झाली. अख्खं लग्न झाल्यापासून आली या घरात जेव्हा आलं तर तुझा नवरा पहिलवान आहे. सकाळी उठा संध्याकाळी उठा, आज हे करायचं आहे ते करायचं आहे, बस कुस्ती. सुहास येणार, वैभव येणार, ऋषी येणार, आदेश येणार, काकू काकू. आता यांनी मॅडम म्हटलं ना मला कसं तरी वाटलं. त्यांनी काकू म्हटलं असतं तर काही नसतं वाटलं. म्हणजे काकू हा शब्द माझ्या कानावर बिलकुल असा फिट झालेला आहे. त्याच्यात कोणी ताई म्हटलं की मी त्याच्याकडे असं अलग पाहत राहते. आता काकाबद्दल सांगायचं तर तुम्हाला माहीतच आहे काका कसे आहेत. काय काकांना कुस्ती खूप आवडते आणि त्यांचं म्हणतात ना मी एक बायको आहे तर दुसरी बायको त्यांची कुस्ती आहे. ठीक आहे. आणि ते कुस्तीवर खूप प्रेम करतात आधीपासून. पहिले त्यांचे वडील त्यांना हे करायचे की कुस्ती खेळायची आहे, कुस्ती खेळायची आहे, कुस्ती खेळायची आहे. मग वडील घेऊन जायला लागले. मग आता वडिलांचं बघून बघून काका स्वतः म्हणजे व्यायामशाळा, पहिले व्यायामशाळेतच जायचे. आधी ते व्यायामशाळेतच मुलांना ट्रेन करायचे, सगळं केलं. मग कालांतराने सुहास आला. मग त्यांनी धीरेच ती व्यायामशाळा सोडली कारण तिथे मुलींना जागा नव्हती. त्यांनी म्हटलं होतं की व्यायामशाळेच्या समोर एक हॉल आहे, म्हणजे जागा आहे, तिथे आपण मुलींसाठी एक चांगला हॉल बांधूया आणि तिथे कुस्ती घेऊया. तर व्यायामशाळेच्या लोकांनी म्हटलं की नाही, इथे जेव्हा मुलं प्रॅक्टिस करतात तर मुली आम्हाला इथे नको आहे. सगळ्यांचाच म्हणजे विरोध होता तिथे की तिथे मुलींना नाही एंट्री आणि मुली दूरच राहिलेल्या बऱ्या म्हणून. ते म्हणे अरे मुलां मुलीमध्ये फरक का केला जातो, मुली कुस्ती खेळतात मुले कुस्ती खेळतात. मग त्यांना तेव्हापासून खूप राग आला त्या गोष्टीचा आणि त्यांनी व्यायामशाळा तिथून कमी केली. मग त्यांनी शोधलं की आपण आता पोरींना कुस्ती पुढे शिकवायचं. त्याच्यात जुन्या काळात पोरी खूप कमी होत्या, म्हणजे नाहीच खेळायच्या. मग त्यांनी तर मी तेच सांगत आहे ना, तेव्हा मुलीच नव्हत्या जास्त. मग एक ते आपलं ते फुलमती होती, रेश्मा, फुलमती, अश्विनी, ते एक दीक्षा, अशा या 5-6 मुली होत्या. त्यांना पकडून त्या विजू परातेची मुलगी काय तिचं ना पूजा पराते ती होती. मग यांना पकडून आणलं त्यांनी. ते नाहीच करायच्या, म्हणजे नाही बघा ना खेळा, हे करा ते करा. जसवंती होती, परत एक पायल म्हणून पोरगी होती. तर या सगळ्यांना त्यांनी पकडून आणलं थोडं करून. त्यांनी खेळा रे बाबा. मग त्यांना थोडा इंटरेस्ट वाटायला लागला. मेळ म्हणजे आपल्या चंद्रपुरात कुस्तीचं मूळ तिथून चालू झालं. त्यांना कुस्ती बिलकुल जमत, म्हणजे त्या खूप घाबरायच्या कुस्ती खेळायला गेल्या की. तर तेव्हा त्यांच्याकडे कॉस्ट्यूम नव्हते. परत तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला ज्या सुविधा ना तेव्हा त्या पोरींना नव्हत्या. त्या साध्या टी-शर्ट आणि हाफ पॅन्टवरती कुस्ती खेळायच्या. ते सगळ्या मुलं इकडे तिकडे पाहत राहायची माणसं. तर त्यांना असं वाटायचं की आपल्याकडे कसे पाहत आहेत, घाबरायच्या त्या पोरी खेळताना. काका नाही जमत, सगळे आमच्याचकडे पाहत आहे. अरे तुम्ही त्यांना सोडा ना, तुम्ही कुस्तीवर लक्ष द्या म्हणे. कोण काय पाहत आहे त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही म्हणे. त्यांचे मायबाप म्हणायचे नाही हो सर कुस्ती नाही खेळू देऊ, चांगलं नाही वाटत. तेवढ्या लोकांमध्ये ते लोक कसे पाहतात पोरींकडे. तर तुम्ही लोकांकडे पाहून पोरीला तसं ठेवणार आहे का. आज पोरगी चांगले कपडे घातले तरी लोक पाहतात आहे ना, किंवा शॉर्ट कपडे घातले तरी लोक पाहतात. आपण काय त्याचे डोळे बंद करणार आहो का, नाही करणार आहो. तर मग तुम्ही ते सोडा ना, त्यांना खेळू तर द्या कुस्ती, त्यांना पाहू तर द्या कुस्ती, त्यांना जगू तर द्या कुस्ती. मग त्यांना जबरदस्तीने खेळवून म्हणे त्यांना केलं, पण तेवढं नाही जमलं तेव्हाला. मग धीरे मग आता समोर पोरी वाढत गेल्या. ती रागिनी वगैरे नाही का, हा ग्रुप येत गेला. या पोरी थोड्या चांगल्या होत्या, या थोड्या स्थिर झाल्या. ज्यांना मार्गदर्शन करावं म्हणून काकांनी कोल्हापूरच्या पोरींना चंद्रपुरात कुस्ती खेळायला बोलवलं. स्वाती शिंदे, ते अंकिता माने, या पोरी आल्या. मग या पोरींना त्यांनी दाखवलं की या पोरीचं डिसिप्लिन का कसं आहे. तुमच्यामध्ये ते डिसिप्लिन अजिबात नाही आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगतो. कारण त्या पोरी यायच्या, त्या 12 पोरी होत्या. आमच्याच घरी वरती त्या राहायच्या, पण त्यांचा एवढूसाही हा आवाज येत नव्हता. असं वाटतच नव्हतं की 10 पोरी एका रूममध्ये राहत आहेत. मी तुम्हाला परत सांगत आहे. आणि त्यांचं जेव्हा सर उतरायचे ना, ते आपले
दादा होते तर बरोबर त्यांच्या मागे सिक्वेन्सनी त्या पोरी एका मागे एक यायच्या. सकाळी 5 वाजता आवाज दिला स्वाती तर पटापट त्या पोरी खालती उतरायच्या आणि आमच्या अंगणामध्ये वार्मअप चालू करायच्या. जशा त्या निघाल्या एकाच्या मागे एक एकाच्या मागे एक एकाच्या मागे एक बरोबर जायच्या. त्या पोरी कुस्ती खेळून आल्या तशाच त्या एकाच्या मागे एक यायच्या आणि आपल्या रूममध्ये जायच्या. त्याच्यातून दोघी खालती उतरायच्या. काकू आम्हाला अंडे बॉईल करून पाहिजे, तुम्ही देणार का? मी म्हटलं देणार. दूध आणायच्या, पण त्या काही असं नाही आता मायबापापासून दूर राहू ना. आज मंचुरियन दिसत आहे कारण आमच्या चौकात सगळंच मिळते खायला. आमचा चौक त्याच्यासाठी फेमस आहे, बटाटे वड्यापासून सगळंच मिळते ना. पण त्या कधीच काही खात नव्हत्या. दूध आणायच्या 3-4 लिटर दूध माझ्याकडून आहे ना. त्याच्यामध्ये ते आपले ॲपल्स वगैरे सगळं बारीक करून त्यात टाकायच्या, ते सगळ्या जणी प्यायच्या. अंडे आणायच्या, 10 अंडे असेल तर 3 ते 4 डझन त्या अंडे आणायच्या आणि त्या सगळ्या मिळून त्या खायच्या. ते पिवळे घर फेकून द्यायच्या पण पांढरं घर त्या खायच्या. त्यांनी काहीही बाहेरचं खात नव्हतं. ते तिथे जेवत असेल तेवढंच त्या जेवायच्या. हे त्या पुरींचं डिसिप्लिन होतं. ठीक आहे. त्या 4 जणी जर आंघोळ करत असाल तर 4 जणी बाकीचे काम करायच्या. रूम साफ करणं हे करायचं ते लोक. त्या कपड्यांच्या घड्या करणं आपल्या सिनियरच्या हे सगळे त्या करायच्या. मग त्या 4 आंघोळीला गेल्या की त्या बाकीचे काम करायच्या. आपण असं करतो का? तिचं आहे तर ते उचलं ना, मी कशाला उचलू? बरोबर की नाही? असं आहे. तर तेच सांगत आहे तुम्हाला की आणि त्या ताईशिवाय कधी बोलत नाही. आपण सरळ नावाने आवाज देतो. मी तुम्हाला कधी कधी बघते ताईशिवाय कधी बोलत नव्हत्या आणि एकदम चांगल्या त्या पोरी. खेळताना आहे ना आपल्याकडे कसा गचकडखाना करतात, एक कोच एक मुलगी असं म्हणतात ना, त्यांच्यामध्ये तो प्रकार नव्हता. ती एक जर खेळत असेल तर त्यातली एक उठायची आणि तिला मार्गदर्शन करायची. आपल्यामध्ये उठतच नाही पोरगी. उठते का? त्या अश्विनलाच उठावं लागते नेहमी पोरींच्या कुस्त्या राहिल्या तर. आपण उठतो एखादी पोरगी तिला मार्गदर्शन करायला जातो आपण, हे जायला पाहिजे ना. ह्या काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला त्या कोल्हापूरवाल्या शिकवतात पण आपण शिकतच नाही काही त्यांच्याजवळ. आपण तिथे कुस्त्या खेळायला जातो पण काहीच नाही. तिला अनुभव आहे श्रुतीला आहे ना. असं जास्त वायफळ बोलत नाही त्या पोरी. कामं असतात तेवढंच बोलतात. आपण वायफळ जास्त बोलतो त्याच्यामुळे आपली एनर्जी तेवढी वेस्ट जाते की नाही. काकाला तुमच्याकडून काय सोनं नाणं पाहिजे राहते का? तुम्ही एक जरी मेडल आणलं ना तर माझ्या नवऱ्याची एवढी मोठी छाती दुखते की माझ्या पोरीने मेडल आणलं म्हणून. समजलं? आम्ही तर नेहमी म्हणतो की आम्हाला पोरी नाही आहे पण तुम्हीच आमच्या पोरी आहात. आम्ही कधी म्हणतो का की नाही नाही आम्हाला हे आहे. ते विचारतात ही कोण आहे? माझीच पोरगी आहे. ते जातात तर माझंच पोरग आहे, माझीच पोरगी आहे म्हणतात. भले तुमचा नंतर माहीत पडते की आडनाव अलग आहे, हे आहे ते तो नंतरचा गोष्ट आहे. पण जाताना आम्ही हेच सांगतो ना की आमची पोरं चालले म्हणून. मग तुम्ही तसं वागलं पाहिजे ना बाळांनो. मायबाप तुमची एवढी मेहनत करतात कशाला करतात की आपल्या पोरीने चांगलं डिसिप्लिन शिकलं पाहिजे. इथे तुम्ही शिकून जाऊन जर मायबापाच्या तोंडाला तोंड देत असाल तर काही फायदाच नाही त्या गोष्टीचा. मायबाप तुमच्यासाठी मरमर करतात ना. काय मी तुम्हाला ह्याच्यासाठी हे नाही शिकवत आहे. डाएट वगैरे तुमच्याकडे पूर्ण डोक्यावरून गेला. मी तुम्हाला एवढं सांगत आहे की तुम्ही चांगलं डिसिप्लिन हे केलं पाहिजे. आत्ता वेळ आहे पोरींकडे तसा वेळ कमी असतो. तुमच्यामध्ये आक्रमक जो असतो ना तो दिसतच नाही काही. फक्त असं लोल्यासारखं खेळताना वापस येतात तुम्ही तिथे. मग इथे काय करता तुम्ही? प्रॅक्टिस एवढ्या वर्षभरापासून की तुम्ही 336 दिवस येतात आहे वर्षाचे तर तुम्ही 336 दिवसात काय प्रॅक्टिस करता जर तुम्ही तिथे जाऊन एक कुस्ती नाही काढू शकत तर? मग हे तुम्हाला जे आहार दिला जातो हा कशासाठी दिला जातो सांगा ना. तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे रे बाळांनो. कुस्ती खेळायची आहे ना तर जिद्द असलीच पाहिजे तुमच्यामध्ये. तुमच्यामध्ये जोपर्यंत ते मूळ चांगलं रुजत नाही तोपर्यंत तुम्ही चांगली कुस्ती खेळूच शकत नाही. तुम्हाला पाहिजे ना की नाही मला हे जिंकलंच पाहिजे आणि मला हे करायचं आहे आणि हे मी केलंच पाहिजे. हे जोपर्यंत तुमच्यामध्ये आत्मसात होणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगली कुस्ती खेळूच शकत नाही. तुम्ही तिथं जायचं गोल गोल फिरत आणि वापस यायचं त्याला काही नाही. काका तुमच्याकडे पाहून एका वेळेच्यानंतर ठरवतात की ती पोरगी काही करूच शकत नाही समोर. हे सगळे जे तुमच्याकडे येतात ते आता मंगेश दादा आहेत, हे आहेत, भालेराव भाऊ आहेत, हे कशासाठी येतात तुमच्याकडे? की तुम्ही काहीतरी करावं म्हणून येतात ना. त्यांना काय टाइमपास करायला काय कोणती दुसरी जागा नाही आहे का? कुठे जातात ते लोक? ती बिचारी आई आली बाळाला घ्यायला कशाला येते ती? की बा आपल्या पोरांनी काहीतरी चांगलं केलं पाहिजे, काही केलं पाहिजे बा म्हणून येते ना. शिक्षणाला जोड ही खेळाची असलीच पाहिजे तरच माणूस समोर जातो. नुसतं शिक्षण हे कामाचं नाही किंवा नुसता खेळ हे कामाचा नाही. हे दोन्ही मजबूत असलं पाहिजे की नाही. एवढे बोलून 2 शब्द संपवते. धन्यवाद काकू. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सकाळ सायंकाळ येता ग्राउंडवर तर तुम्हाला माहिती आहे की काकांचा पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या मागे आहे. भाऊक होऊन मनोगत व्यक्त केला आहे
आणि मी प्रत्येक विद्यार्थ्याकडून अपेक्षा करतो की त्यांनी त्यांचे बोल ऐकावे आणि आपल्या शरीरात आपल्या मनात रुजवावे आणि काकूंनी जे सांगितलं आहे ते आपण करून दाखवावे. आणि मी स्वतः काकू तुम्हाला ग्वाही देतो की यांच्याकडून मी झालं, अश्विन झाले आणि काका तर आमच्या पाठीमागे आहेच, पण आम्ही पण अशी यांची मेहनत घेणार की तुमच्या चरणी ते मेडल आम्ही अर्पण करू. शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. 42 किलोमध्ये विदर्भ केसरी असा ठरलेला आपला ओम चांदेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. शक्तिभक्ती आणि युक्ती म्हणजे कुस्ती आणि कुस्तीचे आराध्य दैवत पवनपुत्र हनुमानजींना नमन करतो. आजचे कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक अलकाताई मोडक यांनी आपले सर्व कुस्तीगीरांनी उत्कृष्ट असा मार्गदर्शन केले आणि भविष्यातली खरोखर या मार्गदर्शनाचे आम्हाला पैलवानाला लाभ होईलच. आणि त्या उपस्थित झाल्याबाबत त्यांचे जुबली हायस्कूल केंद्र यांच्याकडून खूप खूप आभारी आहे. तसेच वर्षाताई काटकर त्यांचे पण खूप आभारी आहे. त्यांचे आमचे काकू असेच आमचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रोज सकाळी या ग्राउंडवर व्यायामासाठी येणारे चिंतावर काका यांचे खूप खूप आभारी आहे. तसेच आम्ही दुसरे पाहुणे पिंपळशिंदे काका यांचे खूप खूप आभारी आहे, कारण की यांच्यापासून आम्हाला दररोज प्रेरणा येतो कारण ते आजी या वयात आमचे बरोबर पूर्ण 2 तास वॉर्मअप करतो. तसेच या कार्यक्रमाचे उपस्थित सर्व पालक वर्ग, सर्व कुस्ती प्रशिक्षण कुस्तीपटू यांचे खूप खूप आभार आहे. घरी न्यायचं नाही, इकडेच खायचं आहे तुम्हाला.